హలో ఫ్రెండ్స్, అందరికీ నమస్కారం. ఫ్రెండ్స్, ఈరోజు మనం మిత్రులతో తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. కాబట్టి फ्रेंड्स, మీకు వీడిयो नచ్చితే व्हिडिओ लाईक చేయండి మరియు चॅनलनी सबस्क्राइब చేసుకోండి. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मित्रांनो, आज आपण शिकूया की मित्रांसोबत तेलुगूमध्ये कसं बोलायचं. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. या व्हिडिओविषयी, व्हिडिओच्या संबंधित, तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच द्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिकूया की मित्रांसोबत तेलुगूमध्ये कसं बोलायचं. तर मित्रांनो, पहिला आहे, तुम्ही तुमच्या मित्राला म्हणणार की कसा आहेस, याला तेलुगूमध्ये म्हणतात एला उन्नावू. कसा आहेस, एला उन्नावू म्हणजे कसा आहेस. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्राला म्हणणार की बराच वेळेनंतर भेटलास, बराच वेळानंतर भेटलास. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो చాలా కాలం తర్వాత కలుస్తున్నాం. చాలా कालम तरवाता कलुస్తున్నాం म्हणजे बराच वेळेनंतर भेटलास. नंतर तुम्ही तुमच्या मित्राला विचारणार मित्रांनो की काय चालू आहे. या तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो एम जరుగుतोंदी. काय चालू आहे, एम जరుగుतोंदी म्हणजे काय चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की तू आज कुठे होतास, तू आज कुठे होतास. मित्रांनो, तू आज कुठे होतास याला तेलुगूमध्ये म्हणतात నీవు ఇవాళ ఎక్కడ ఉన్నావు. నీవు ఇవాళ ఎక్కడ ఉన్నావు. किंवा मित्रांनो, तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की నీవు ఈరోజు ఎక్కడ ఉన్నావు. मित्रांनो, इवाल आणि इरोजू या शब्दांचा अर्थ होते आज. इरोजू किंवा इवाल म्हणजे आज. तर याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो నీవు इवाल ఎక్కడ ఉన్నావు म्हणजे तू आज कुठे होतास. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की माझा दिवस मस्त गेला आणि तुझा. माझा दिवस मस्त गेला किंवा चांगला गेला आणि तुझा याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ना రోజు బాగా గడిచింది నీది. ना रोजू बागा गडीचिंदी निधी. मित्रांनो, ना रोजू बागा गडीचिंदी म्हणजे माझा दिवस चांगला गेला आणि निधी म्हणजे तुझा. आपण कोणाला म्हणतो मित्रांनो की माझा दिवस चांगला गेला आणि तुझा, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ना रोजू बागा गडीचिंदी निधी. मित्रांनो, ना रोजू म्हणजे माझा दिवस, बागा गडीचिंदी म्हणजे चांगला गेला किंवा मस्त गेला. मित्रांनो, गडीचिंदी या शब्दाला याचा अर्थ होते चांगला किंवा उत्तीर्ण किंवा मस्त. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो ना रोजू बागा गडीचिंदी म्हणजे माझा दिवस चांगला गेला किंवा मस्त गेला. निधी म्हणजे तुझा. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो ना रोजू बागा गडीचिंदी निधी म्हणजे माझा दिवस चांगला गेला, तुझा. मित्रांनो, आता आपण शिकूया की दैनंदिन संवाद साधताना किंवा रोजच्या वापराचे शब्द बोलताना आपण आपल्या मित्रांसोबत कसं बोलायचं, ते पण तेलुगूमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की चहा प्यायचं का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो टी तागुद्दाम. टी तागुद्दाम म्हणजे चाय प्यायचा का. टी तागुद्दाम म्हणजे चाय प्यायचा का. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की चला काहीतरी मजा करूया. चला काहीतरी मजा करूया. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो रा ఏదైనా సరదాగా చేద్దాం. రా ఏదైనా సరదాగా చేద్దాం म्हणजे चला काहीतरी मजा करूया. याला तेलुगूमध्ये म्हणतात रा ఏదైనా సరదాగా చేద్దాం. मित्रांनो, रा म्हणजे ये, ఏదైనా म्हणजे काहीतरी, सरदागा म्हणजे धमाल किंवा मजा आणि करूया याला तेलुगूमध्ये म्हणतात चेद्दम. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो रा ఏదైనా సరదాగా చేద్దాం म्हणजे या काहीतरी मजा करूया. याला पूर्ण वाक्यात म्हणतात रा ఏదైనా సరదాగా చేద్దాం. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की कालच्या मॅचबद्दल ऐकलास का. कालच्या मॅचबद्दल ऐकलास का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो నిన్నటి మ్యాచ్ గురించి విన్నావా. నిన్నటి मॅच गुरींची विन्नावा. मित्रांनो, निन्नटी म्हणजे कालच्या, मॅच गुरींची म्हणजे मॅच बद्दल आणि विन्नावा म्हणजे ऐकलास का. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो निन्नटी मॅच गुरींची विन्नावा म्हणजे कालच्या मॅच बद्दल ऐकलास का. निन्नटी मॅच गुरींची विन्नावा म्हणजे कालच्या मॅच बद्दल ऐकलास का. किंवा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला असं म्हणायचं आहे की आपण चित्रपट पाहायला जाऊया का. आपण चित्रपट पाहायला जाऊया का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो మనం सिनेमा చూడడానికి వెళ్దాం. మనం सिनेमा చూడడానికి వెళ్దాం म्हणजे आपण चित्रपट पाहायला जाऊया का. मित्रांनो, आपण म्हणजे मनम, सिनेमा म्हणजे चित्रपट, చూడడానికి म्हणजे पाहायला, వెళ్దాం म्हणजे जाऊया का. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो మనం चित्रपट చూడడానికి వెళ్దాం म्हणजे आपण चित्रपट किंवा सिनेमा पाहायला जाऊया का. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला असं म्हणायचं आहे की तुला नवीन गाणी ऐकायला आवडतात काय किंवा आवडतात काय. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो మీకు కొత్త పాటలు వినడం ఇష్టమా. మీకు కొత్త పాటలు వినడం ఇష్టమా. मित्रांनो, मिकू म्हणजे तुला, కొత్త పాటలు म्हणजे नवीन गाणी आणि विनडम इष्टमा म्हणजे ऐकायला आवडतात का.
याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, मीकू कोत्त पाटलू विनडम इष्टमा, म्हणजे तुला नवीन गाणी ऐकायला आवडतात का. तर मित्रांनो आता आपण शिकायचं आहे की आपल्या मित्रांसोबत तुम्ही विनोदी शब्दांमध्ये कसं बोलणार. पहिला आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की तू आज एवढा शांत का आहेस. या तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, నీవు ఇవాళ అంత నిశ్శబ్దంగా ఎందుకు ఉన్నావు. నీవు ఇవాళ अंत निशब्दंगा ఎందుకు ఉన్నావు, म्हणजे तू आज एवढा शांत काय. किंवा मित्रांनो तुम्ही इवालच्या जागेवर ई रोजू सुद्धा म्हणू शकता. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, నీవు ఈ రోజు అంత నిశ్శబ్దంగా ఎందుకు ఉన్నావు किंवा నీవు ఇవాళ अंत निशब्दंगा ఎందుకు ఉన్నావు, म्हणजे तू आज शांत का आहेस. किंवा मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे की नेहमीसारखा उशिरा आला. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, ఎప్పటిలాగే ఆలస్యంగా వచ్చావు. ఎప్పటిలాగే ఆలస్యంగా వచ్చావు. मित्रांनो ఎప్పటిలాగే म्हणजे नेहमीसारखा, उशिरा आला याला तेलुगूमध्ये म्हणतात आलस्యంగా వచ్చావు. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, ఎప్పటిలాగే ఆలస్యంగా వచ్చావు म्हणजे नेहमीसारखा उशिरा आला. याला पूर्ण वाक्यात म्हणतात ఎప్పటిలాగే ఆలస్యంగా వచ్చావు. तर मित्रांनो नंतर तुमचा मित्र म्हणत आहे की मी अभ्यास करतोय. तेव्हा मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्राला म्हणत आहे की तू अभ्यास करतोयस, विश्वास बसत नाही. तू अभ्यास करतोस, विश्वास बसत नाही. ऐसा कैसे हो सकता है. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, నీవు చదువుతున్నావా నమ్మకం లేకపోతున్నాను. నీవు చదువుతున్నావా నమ్మకం లేకపోతున్నావు, म्हणजे तू अभ्यास करतोय, विश्वास बसत नाही. मित्रांनो विश्वास बसत नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात नम्मकम లేకపోతున్నాను, म्हणजे विश्वास बसत नाही. तू अभ्यास करतोयस, నీవు చదువుతున్నావా, विश्वास बसत नाही, याला पूर्ण वाक्यात म्हणतात లేకపోతున్నాను. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, तू अभ्यास करतोयस, विश्वास बसत नाही. నీవు చదువుతున్నావా నమ్మకం లేకపోతున్నాను, म्हणजे तू अभ्यास करतोयस, विश्वास बसत नाही. तर मित्रांनो आता आपण शिकूया की मित्राची मदत मागताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. जसं पहिला आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की मला नोट्स हव्या आहेत, पाठवशील का. मला नोट्स हव्या आहेत, पाठवशील का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, నాకు नोट्स కావాలి పంపిస్తావా. నాకు नोट्स కావాలి పంపిస్తావా. मित्रांनो नाकू म्हणजे मला, नोट्स म्हणजे नोट्स, आणि कावाली म्हणजे पाहिजे, आणि पंपिस्तावा म्हणजे पाठवशील का. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, నాకు नोट्स కావాలి పంపిస్తావా, म्हणजे मला नोट्स पाहिजे, पाठवशील का. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की माझी बॅग विसरलो, थोडा वेळ ठेवशील का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, నా బ్యాగ్ మర్చిపోయాను కొంచెం సేపు ఉంచుతావా. నా బ్యాగ్ మర్చిపోయాను కొంచెం సేపు ఉంచుతావా. मित्रांनो ना बॅग म्हणजे माझी बॅग, मर्चिपोयानु म्हणजे विसरलो, కొంచెం సేపు ఉంచుతావా म्हणजे थोडा वेळ ठेवशील का. मित्रांनो ఉంచుతావా याला म्हणतात ठेवशील का. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, నా బ్యాగు మర్చిపోయాను కొంచెం సేపు ఉంచుతావా म्हणजे माझी बॅग विसरलो, थोडा वेळ ठेवशील का. किंवा मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की माझ्यासोबत येशील का. याला तेलुगूमध्ये म्हणतात नातो रावा, नातो रावा. मित्रांनो नातो म्हणजे माझ्या बरोबर किंवा माझ्यासोबत, रावा म्हणजे येशील का. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, नातो रावा म्हणजे माझ्यासोबत येशील का. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की कृपया तुझ्या बाईकवर लिफ्ट देऊ शकशील का. कृपया तुझ्या बाईकवर लिफ्ट देऊ शकशील का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, దయచేసి నీ बाईकపై लिफ्ट इस्तावा. దయచేసి నీ बाईकపై लिफ्ट इस्तावा. मित्रांनो దయచేసి म्हणजे कृपया, नी बाईकपై म्हणजे तुझ्या बाईकवर, लिफ्ट देशील का किंवा देऊ शकशील का. या तेलुगूमध्ये म्हणतात इस्तावा. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, దయచేసి నీ बाईकపై लिफ्ट इस्तावा. దయచేసి నీ बाईकపై लिफ्ट इस्तावा म्हणजे कृपया तुझ्या बाईकवर लिफ्ट देशील का. तर मित्रांनो आता आपण शिकूया की मित्राला काही सुचवताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. जसं पहिलं आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की चला नवीन ठिकाणी जाऊया, चला नवीन ठिकाणी जाऊया. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, రా కొత్త ప్రదేశానికి వెళ్దాం. రా కొత్త ప్రదేశానికి వెళ్దాం म्हणजे चला नवीन ठिकाणी जाऊया. मित्रांनो रा म्हणजे या किंवा चला, नवीन म्हणजे కొత్త, प्रदेशाనికి म्हणजे ठिकाणी किंवा भागात, आणि जाऊया याला तेलुगूमध्ये म्हणतात వెళ్దాం. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, రా కొత్త ప్రదేశానికి వెళ్దాం म्हणजे चला नवीन ठिकाणी किंवा नवीन भागात जाऊया. किंवा मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला असं म्हणायचं आहे की तू हा सिनेमा किंवा हा चित्रपट बघच, खूप छान आहे. तू हा चित्रपट बघच, खूप छान आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, నీవు ఈ సినిమా తప్పకుండా చూడండి చాలా బాగుంది. నీవు ఈ सिनेमा तप्पकुंडा चुडंडी చాలా బాగుంది. मित्रांनो నీవు म्हणजे तू, ई सिनेमा म्हणजे हा चित्रपट, आणि नक्कीच किंवा बघच याला तेलुगूमध्ये म्हणतात तप्पकुंडा चुडंडी म्हणजे नक्कीच किंवा बघच. खूप छान आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात చాలా బాగుంది. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो,
నీవు ఈ సిनेमा तप्पकुंडा చూడండి చాలా బాగుంది म्हणजे तू हा सिनेमा बघच किंवा तू हा चित्रपट बघच खूप छान आहे. నీవు ఈ सिनेमा तप्पकुंडा చూడండి చాలా బాగుంది. तर नंतरचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की थोडं आराम कर, तू थोडा आराम कर. ये आप लोग कौन है? तर याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो నీవు కొంచెం విశ్రాంతి తీసుకో. నీవు కొంచెం విశ్రాంతి తీసుకో म्हणजे तू थोडा आराम घे किंवा आराम कर. याला तेलुगुमध्ये म्हणतात నీవు కొంచెం विश्रांती తీసుకో. तर मित्रांनो आता आपण निरोप घेताना मित्रांसोबत कसं बोलायचं हे शिकूया. जसं पहिलं आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की बरं उद्या भेटूया, बरं उद्या भेटूया. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो सरे रेपू कलुद्दम. सरे रेपू कलुद्दम. मित्रांनो सरे म्हणजे बरं किंवा ठीक आहे, रेपू म्हणजे उद्या, कलुद्दम म्हणजे भेटूया. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो सरे रेपू कलुद्दम म्हणजे ठीक आहे उद्या भेटूया. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की आज खूप मजा आली, पुन्हा भेटूया. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो इवाल छाला सरदगा गडीचिंदी मल्ली कलुद्दम. इवाल छाला सरदगा गडीचिंदी मल्ली कलुद्दम म्हणजे आज खूप मजा आली, पुन्हा भेटूया. इवाल छाला सरदगा गडीचिंदी मल्ली कलुद्दम. मित्रांनो इवाल म्हणजे आज, खूप मजा आली याला तेलुगुमध्ये म्हणतात छाला सरदगा गडीचिंदी आणि पुन्हा भेटू याला तेलुगुमध्ये म्हणतात मल्ली कलुद्दम. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो इवाल किंवा ई रोजू छाला सरदगा गडीचिंदी मल्ली कलुद्दम म्हणजे आज खूप मजा आली, पुन्हा भेटू. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की घरी गेल्यानंतर कळव किंवा माहिती दे. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो इंटिकी चेराका तेलियजेई. इंटिकी चेराका तेलियजेई म्हणजे घरी पोहोचल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर मला कळव. इंटिकी चेराका तेलियजेई म्हणजे घरी गेल्यानंतर किंवा घरी पोहोचल्यावर कळव. तर मित्रांनो शेवटचं उदाहरण आहे तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की काळजी घे. याला तेलुगुमध्ये म्हणतात जाग्रतगा. काळजी घे, जाग्रतगा म्हणजे काळजी घे. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. मित्रांनो आजचे प्रश्न आहेत की मी बॅग विसरलो, थोडा वेळ ठेवशील का? याला तेलुगुमध्ये काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरा आहे मित्रांनो रोजच्या सारखाच उशीर केलास किंवा उशीर झाला याला सुद्धा तेलुगुमध्ये काय म्हणतात हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज नवीन ठिकाणी जाऊ याला सुद्धा तेलुगुमध्ये काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो चला काहीतरी मजा करूया. याला सुद्धा तेलुगुमध्ये काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका, ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. ठीक आहे मित्रांनो, कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर मला नक्कीच सांगा.